आता आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयाच्या पेज नंबर 173 वरील लाईव्ह इंग्लिशमधील ब्लॉगिंगविषयी माहिती अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिला टॉपिक आहे व्हॉट इज ब्लॉगिंग. द टर्म ब्लॉग इज शॉर्ट फॉर वेब्लॉग. जो ब्लॉगिंग मधील ब्लॉग हा शब्द आहे, हा शब्द म्हणजे वेब्लॉगचे लघुरूप आहे. इट इज अन ऑनलाइन पब्लिक डायरी विच लिस्ट्स ईच डायरी एंट्री इन रिव्हर्स ऑर्डर. ही एक ऑनलाईन सार्वजनिक डायरी असते जिच्यात डायरीतील प्रत्येक लेखाची उलट क्रमाने यादी बनवली जाते. सो दॅट न्यू डायरी एंट्रीज आर प्लेस्ड ऑन द टॉप ऑफ द पेज. जेणेकरून काय होतं की डायरीतील नवीन माहिती ही पानाच्या सर्वात वर असेल आणि and older entries are placed below. Each entry is called a post. आणि काय होतं, जुनी माहिती पानाच्या खाली जाते. प्रत्येक प्रवेशिका किंवा लेख यालाच पोस्ट असे म्हणतात. आता पुढचा टॉपिक, हू ब्लॉग्स. हू ब्लॉग्स म्हणजेच काय की ब्लॉग कोण लिहितं. एनीवन कॅन क्रिएट अ ब्लॉग. प्रत्येक जण ब्लॉग तयार करू शकतो इफ दे हॅव अ बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ द वे द सॉफ्टवेअर वर्क्स. ज्याला सॉफ्टवेअर कशा प्रकारे कार्य करते याचं मूलभूत ज्ञान असेल तो प्रत्येक जण ब्लॉग तयार करू शकतो. देर आर privately owned blogs on individual web pages which require a little knowledge about creating web pages. वैयक्तिक वेब पेजेसवर खाजगी मालकीचेही ब्लॉग्स असतात ज्यात वेब पेजेस तयार करण्याचे थोडे ज्ञान आवश्यक असते. बट देर आर ऑल्सो ब्लॉग क्रिएशन सर्व्हिसेस विच अलाउ यू टू क्विकली and easily set up your own blog. परंतु स्वतःचा ब्लॉग तयार करणे सहजपणे आणि लवकर शक्य व्हावे यासाठी लवकर आणि सहजपणे ब्लॉग तयार करणाऱ्या काही निर्मिती सेवा देखील आहेत. You can add posts as often as you like. जितक्या वेळा पोस्ट लिहायच्या असतील तितक्या वेळा तुम्ही त्या लिहू शकतात. ब्लॉग्स आर क्रिएटेड फॉर अ लॉट ऑफ डिफरंट रिझन्स अँड बाय मेनी डिफरंट पीपल. वेगवेगळ्या कारणासाठी आणि वेगवेगळ्या लोकांद्वारे ब्लॉग निर्मिती केली जाते. तुम्हाला जे म्हणणं मांडायचं असेल ते तुम्ही मांडू शकतात. आता पुढील मुद्दा आहे व्हॉट आर ब्लॉग्स अबाउट. ब्लॉग्स कशाविषयी असतात. देर आर मेनी टॉपिक्स दॅट ब्लॉग मे कंटेन. ब्लॉगमध्ये वेगवेगळे मुद्दे असतात. डिपेंडिंग ऑन हू इज अपडेटिंग इट अँड वाय. आणि ते कोण आणि का अद्ययावत करत आहेत यावर अवलंबून असते. मेनी ब्लॉग्स provide news and comment in response to a particular subject like local news, politics or even hobbies. अनेक ब्लॉग्स एखाद्या विषयावर बातम्या किंवा टिप्पणी देतात, जसे की स्थानिक बातम्या, राजकारण किंवा छंद. फूड ब्लॉग्स आर पॉप्युलर फॉर people who want to share recipes. ज्यांना पाककृती इतरांना सांगायच्या असतात त्यांच्यात अन्न ब्लॉग हे लिहितात. And many political activists and writers have blogs which are used to respond to current political topics.
सध्याच्या चालू राजकीय मुद्द्यांना प्रतिसाद देण्यासाठी अनेक राजकीय कार्यकर्ते आणि लेखक यांचेही ब्लॉग्स असतात. Many blogs also function as personal online diaries. अनेक ब्लॉग्स हे असे असतात की जे वैयक्तिक ऑनलाईन डायऱ्या असतात. पुढील मुद्दा आहे ब्लॉग क्लासिफिकेशन, म्हणजेच ब्लॉग्सचे वर्गीकरण. A blog is usually textual, based on news and commentary. Although there are other types of blogs which are gaining popularity. ब्लॉग साधारणपणे शब्दरूपात असतात, जे बातम्या व निवेदनावर आधारित असतात. तरीही इतर प्रकारचे ब्लॉग सुद्धा बरेच लोकप्रिय होत आहेत. आर्ट ब्लॉग्स आर ब्लॉग्स विच फोकस ऑन आर्ट. कला ब्लॉग्स म्हणजेच आर्ट ब्लॉग्स हे कलेवर लक्ष केंद्रित करतात. Photo blogs focus on photography. Sketch blogs focus on sketching, and so on. Photo blogs छायाचित्रां कलेवर लक्ष देतात. स्केच म्हणजे रेखाकृती ब्लॉग जे असतात ते रेखाचित्रांवर लक्ष केंद्रित करतात, आणि अजून बरेच काही, and so on. There are also a few specialized types of blogs, including vlogging or video blogging and podcasting or audio blogging. असे आणखी काही विशेष गोष्टींवर लक्ष केंद्रित करणारेही ब्लॉग्स आहेत, जे म्हणजे व्लॉगिंग म्हणजेच व्हिडिओ ब्लॉगिंग आणि पॉडकास्टिंग म्हणजे ध्वनी फीड म्हणजेच ऑडिओ ब्लॉगिंग यांचाही समावेश होतो. पुढील मुद्दा आहे क्रिएटिंग अ ब्लॉग ऑन द इंटरनेट. इफ यू हॅव अ गुड अंडरस्टँडिंग ऑफ वेब पेज डिझाईन अँड डेव्हलपमेंट, you may be able to create your own blog on a personal website. जर तुम्हाला वेब पेज बनवणे आणि विकसित करणे याची चांगली समज असेल, तर तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक वेबसाईटवर स्वतःचा ब्लॉग बनवू शकतात. अदरवाईज your best option is to choose a website that does the setting up for you, so that all you have to do is join, customize a little and begin to write. नाहीतर एक उत्तम पर्याय म्हणजे एखादी वेबसाईट निवडायची, जी वेबसाईट आपल्याला सर्व काही व्यवस्था करून देते. त्यासाठी तुम्हाला फक्त तिथे जोडले जाऊन थोडी व्यवस्था करून लिहायला सुरुवात करायची असते. There are many blog websites like www.livejournal.com, www.wordpress.com, www.blogger.com, or www.blogs.myspace.com, which will allow you to quickly and easily create your own blog. तर livejournal.com, wordpress.com, blogger.com किंवा blogs.myspace.com यासारख्या बऱ्याच ब्लॉग वेबसाईट्स आहेत, ज्या पटकन आणि सहज स्वतःचा ब्लॉग तयार करता येईल. त्या वेबसाईट्स आपल्याला आपला ब्लॉग फक्त मित्रांनी वाचावा किंवा स्वतः वाचावा यासाठी नियंत्रण करण्याचाही पर्याय देतात. मीन्स they also give you the option to set controls so that you can choose to allow only friends or only yourself to read them. Next topic is blog popularity, म्हणजेच ब्लॉगची लोकप्रियता. Blogs are becoming more and more popular for many reasons.
अनेक कारणांसाठी ब्लॉग अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. दिस इज बिकॉज दे ऑफर अ वेल्थ ऑफ इन्फॉर्मेशन ऑन अ लॉट ऑफ डिफरंट टॉपिक्स. ह्याचे कारण असे की वेगवेगळ्या मुद्द्यांवर माहितीचा खजिना हे ब्लॉग्स आपल्याला देतात. दे ऑल्सो ड्राईव्ह ट्रॅफिक. तर ते या वेबसाईटवरती विजिटर्स म्हणजे भेट देणाऱ्यांची संख्याही वाढवतात. दे ऑल्सो ड्राईव्ह ट्रॅफिक टू websites by attracting new visitors with interesting blog column commentary. मजेदार ब्लॉग्स टिप्पणीसह अनेक नवीन भेटकर्त्यांना आकर्षित करून वेबसाईटवर ट्रॅफिक आणली जाते. ब्लॉग्स आर अ ग्रेट टूल बिकॉज they allow anyone to express themselves on the internet. ब्लॉग्स हे खूप महत्त्वाचे साधन आहेत कारण ते प्रत्येकाला स्वतःचं मत व्यक्त करण्याची संधी देतात. If you are looking for a way to express yourself online or to share information regarding a favorite subject of yours, beginning your own blog may be the best option for you. जर स्वतःचे मत ऑनलाईन व्यक्त करायचे असेल आणि तुमच्या आवडीच्या विषयात काही माहिती द्यायची असेल तर स्वतःचा ब्लॉग सुरू करणे हा एक उत्तम पर्याय आहे. बिकॉज एव्हरीवन हॅज अन ओपिनियन ऑन द इंटरनेट अँड सून एव्हरीवन विल हॅव their own personal weblog too. कारण इंटरनेटवर प्रत्येकाचे मत व्यक्त केलेले असते आणि लवकरच प्रत्येकाचा स्वतःचा ब्लॉगही असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ही ब्लॉगिंग विषयीची माहिती लाईव्ह इंग्लिश ॲक्टिव्हिटीमधील पेज नंबर 173 वरील माहिती अभ्यासली. पुढच्या व्हिडिओत नवीन माहिती आपण शिकूया.